आज म्हणताला यायचं कारण असं होतं की आमच्या गोविंदला दुखत होतं म्हणून त्याला घरी आणलं होतं. म्हणजे गणपतीच्या सुट्ट्या जवळ आल्या होत्या म्हणून त्याला लवकर नेऊन सुद्धा घालायचं होतं. मग गोविंद आणि मी बसची वाट बघतच होतो, पण बस काय लागत नव्हतं. मग फायनली बस लागल्याच्या नंतर आम्ही निघालो, पण गर्दा एवढा होता की आम्ही एका सीटवर तिघ जण बसलो होतो. आणि जसं परभणीमध्ये जात होतो हे लोक आम्हाला काय उतरू देत नव्हते. मग फायनली आम्ही बाहेर आल्याच्या नंतर आम्ही शेवटी गेलो ऑटोमध्ये बसण्यासाठी, कारण हॉस्टेल लांब होतं. आणि आम्ही जसं ऑटोमध्ये बसतो की लगेच थोड्या वेळामध्ये लगेच पाऊस सुरू झाला. मग त्या ऑटोवाल्यानं सोडल्याच्या नंतर आम्ही पळत पळत जावं लागलं आम्हाला त्या एका झाडाखाली. मग तिथं लगेच लक्षात आलं की गोविंदला काही खाऊ घातलं नव्हतं. मग गोविंद म्हणला जेवण करायचं आपल्याला. मग गोविंदला घेऊन सरळ या हॉटेलमध्ये आलो होतो. त्यानंतर फायनली गोविंदला सोडलं त्याच्या हॉस्टेलमध्ये, आणि सोडल्याच्या नंतर मी तसंच बाहेर आलो, तसं त्याचा काही व्हिडिओ काढला नाही. मग बस स्टँडला आल्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये लगेच मला बस लागली. मग ही बस शेवटी पोहोचली जिंतूरमध्ये. जिंतूरमध्ये आल्याच्या नंतर पाऊस थोडा कमी झाला होता, पण ही बस मात्र एवढी या ठिकाणी उभा राहिली होती आणि काही निघतच नव्हती. मग फायनली बसून बसून झालं होतं बोर. शेवटी एअर कंडक्टरनं काढली बस. पण जेवढा उशीर जिंतूरमध्ये केला तेवढाच लवकर मला यानं सोडलं मंठ्यामध्ये. मग मंठ्यामध्ये उतरल्याच्या नंतर फायनली मी चाललो आमच्या गाडीकडे. मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.